उद्या संपूर्ण देशभरात धुळवड हा सण साजरा केला जातोय आणि या धुळवड सणानिमित्त अनेक जण मौज मजा करण्यासाठी मद्यप्राशन देखील करतात. परंतु जर तुम्ही आता मद्यप्राशन करून गाडी चालवणार असाल तर पुणे पोलिसांची करडी नजर तुमच्यावरती असणार आहे. शहरातील विविध भागांमध्ये उद्या नाकेबंदी केलेली आहे आणि ती कुठे कुठे असणार आहे आणि कशा पद्धतीने असणार आहे आपण जाणून घेणार आहोत. हिम्मत जाधव सर आपल्यासोबत डीसीपी सर आहेत. नेमकं कशा पद्धतीने उद्या वाहतुकीच्या बद्दलचं नाकेबंदी जी आहे ती तुम्ही केलेली आहे? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून सर्व पुणेकरांना होळी पौर्णिमा आणि धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा देतो. पुणे शहर वाहतूक शाखेमार्फत अत्यंत चांगला बंदोबस्त आपण प्लॅन केलेला आहे. पुणे शहराच्या हद्दीमध्ये एकूण 30 ठिकाणी आपण ड्रंक अँड ड्राईव्ह चेकिंग करण्याकरता नाकाबंदी लावत आहोत आणि वाहतूक शाखेमार्फत आवाहन आहे, कृपया कुणीही मद्यपान करून वाहन चालवू नये. वाहतूक नियमांचं पालन करून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्याकरता मदत करावी. साधारणतः किती पुणे पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार या सगळ्यासाठी कुठल्या कुठल्या भागामध्ये असणार? संपूर्ण पुणे शहराच्या परिक्षेत्रामध्येच हा बंदोबस्त लावलेला असणार आहे. पुणे शहर वाहतूक शाखेमार्फत 850 वाहतूकचे पोलीस आणि याच्याशिवाय स्थानिक पोलीस स्टेशनचा स्वतंत्र बंदोबस्त असणार आहे. याशिवाय शहरामध्ये ज्या ठिकाणी धुलिवंदनाचे होळीचे कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी स्वतंत्र बंदोबस्त आपण लावत आहोत. जर का एखादा व्यक्ती मद्यप्राशन करून गाडी चालवत असेल, तो जर सापडला गेला तर त्याच्यावरती नेमकी काय कारवाई केली जाईल जेणेकरून तो असं पुन्हा करणार नाही? ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या वाहन चालकाचं वाहन आहे ते जागच्या जागी जप्त करण्याचे निर्देश आम्ही सर्वांना दिलेले आहेत आणि त्यांची केस पुढील 2 ते 3 दिवसामध्ये न्यायालयामध्ये सादर करून त्यांना न्यायालयामार्फत कायदेशीर शिक्षा ठोठावली जाईल. दुसरा विषय सर की 26 तारखेपासून अनेक जणांना मेसेजेस जात आहेत की तुमचा पेंडिंग जो काही थकबाकी आहे किंवा तुमचे जे काही चलन आहे ते भरून टाका. नेमकी काय ही सगळी मोहीम चालू केली? 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या 4 दिवसामध्ये आपण फक्त मेसेज पाठवलेले आहेत. या 4 दिवसामध्ये मेसेज पाठवण्याचं सर्वात मोठं रिझन होतं की ऑनलाईन कुणाची फसवणूक होऊ नये आणि याकरता आपण जाहीर सांगितलं होतं की या 4 दिवसामध्ये येणारे मेसेज आहेत ते फक्त अधिकृत आहेत. या 4 दिवसामध्ये आपण 19,59,000 वाहन चालकांना नोटीस पाठवलेले आहेत आणि 1 महिन्याच्या आतमध्ये 30 दिवसाच्या आतमध्ये त्यांच्या वाहनावर असलेला दंड त्यांनी भरून वाहतूक शाखेत सहकार्य करण्याची आम्ही विनंती केली आहे. किती दंड आतापर्यंत वसूल झालाय आपल्याकडे? 26 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या 4 दिवसामध्ये वाहतूक शाखेकडं ऑनलाईन 3,13,00,000 रुपयाचा दंड आतापर्यंत वसूल झालेला आहे. अजून किती प्रलंबित आहे, किती पुणेकर नागरिक आहेत किंवा किती कोटींचा दंड आहे? हा दंडाची रक्कम खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु माझं आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन आहे, सर्वांनी आपल्या वाहनावरील दंड ऑनलाईन पद्धतीने आपल्या नजदीकच्या वाहतूक शाखेमध्ये ऑनलाईन लिंकद्वारे भरून वाहतूक शाखेस सहकार्य करावं. तरी किती कोटींचा दंड आहे हा? अंदाजे 4.25 कोटींच्या घरामध्ये हा दंड आहे. 2017 पासूनचे दंड वाहनांवरचे प्रलंबित आहेत आणि त्यामुळं जास्तीत जास्त दंड नागरिकांनी भरून वाहतूक शाखेला सहकार्य करावं. तर जवळपास 450 कोटींची थकबाकी जी आहे ती पुणेकरांची वाहतूक विभागाकडे आहे आणि वाहतूक विभागाला सहकार्य करावे आणि ही दंडाची रक्कम लवकरात लवकर भरावी अशी विनंती, अशी आव्हान जे आहे ते पुणे पोलिसांकडून केलेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन संदीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.